आत्मविश्वास, ध्येय, धैर्य, सहानुभूती, भावनिक बुद्धिमत्ता, विचारशक्तीचा विकास, स्वतःची ओळख आणि हिंमत किंवा सुरक्षितता. जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये या सगळ्या गोष्टी हव्या असतील, रुजवायच्या असतील, तर त्यांना 3 गोष्टी शिकवणं फार गरजेचं आहे. इतिहास, मातृभाषा आणि संस्कृती. जसं खूप मोठं वादळ आलं, की सगळ्यात पहिले तेच झाड कोलमडून पडतं, ज्याची मुळं कमकुवत आहेत. पण ते झाड टिकतं, ज्याची मुळं खोलवर मातीत रुजलेली आहेत. जर आपल्या मुलांवर होणाऱ्या संस्कारांची मुळं कमजोर आहेत, तर ते त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करू शकणार नाही. कोलमडून पडतील, तुटून जातील. योग्य संस्कार देण्याकरता काय करायचं, तर त्यांना आपला इतिहास शिकवायचा, त्यांना आपली मातृभाषा शिकवायची, त्यांना आपल्या रीती, परंपरा आणि संस्कार शिकवायचेत. माझ्या व्हिडिओजवर खूप लोकं ही कॉमेंट करतात, की "का इतिहास सांगताय तुम्ही? आता भारत प्रगत होतोय, पुढे जातोय, मग या जुन्या गोष्टी ऐकून कायच होणार आहे?" खूप काही होणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंत मी गोष्टी सांगणार आहेत अशा जनजातीय वीरांबद्दल जे इंग्रजांविरुद्ध लढलेत. इंग्रजांनी या सगळ्या लोकांना किती छळलं, त्यांच्यावर किती अत्याचार केलेत आणि त्यावर त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मी काही वीरांगनांच्या गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. या वर्षी आपण भेटणार आहोत काही जनजातीय वीरांना. हा एक छोटासा प्रयत्न आहे, की या सगळ्या वीरांची जी थोडीफार माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, ती या माध्यमातून आपण जतन करून ठेवूयात, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या पुढच्या पिढीला ती माहिती उपलब्ध राहील, त्यांना ऐकायला मिळेल. इतिहास वाचवला तरच भविष्य वाचेल. मला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या मुलांना सांगू आणि आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.